नमस्कार मंडळी. आजच्या प्रवचनाचा विषय अतिशय रंजक आणि आपल्या रोजच्या जगण्याला दिशा देणारा आहे. नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण आयुष्यात अनेकदा गोंधळून जातो की देवाची भक्ती नक्की कशी करावी, संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून परमेश्वराला कसं आठवावं. या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या ह्या भागात आपल्याला मिळणार आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 19 फेब्रुवारी. नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. कधी कधी परिस्थिती अशी असते की आपल्याला उघडपणे नामस्मरण करणं शक्य नसतं. प्रवचनात एक छान उदाहरण दिले. एका महिलेला तिच्या सासरी नामस्मरण करायला विरोध होता. तेव्हा तिला सांगण्यात आलं की लोणी चोरून खाल्लं तरी त्याचा परिणाम शरीरावर होतोच. तसंच जर तुम्हाला उघडपणे नाम घेता येत नसेल तर ते गुप्तपणे घ्या. भावनेच्या नळीनं घेतलेलं नाम थेट काळजाला भिडतं आणि ते लवकरच काम करतं. नामासाठी अवडंबर नको तर अंतरीची ओढ हवी. आपण गाडीतून जाताना रस्त्यात कुणी पडलेलं दिसलं तर सज्जन माणूस त्याला मदत करतोच. तसंच आपण फक्त भगवंताच्या नामात पडलेलं राहिलं पाहिजे. आपण सरळ मार्गावर असू तर एखादा संत किंवा सद्गुरू आपल्याला नक्कीच भेटतात आणि आपला पुढचा प्रवास सुकर करतात. विषयांच्या मागं धावणं हा आडमार्ग आहे जो आपल्याला थकवतो, पण नामाचा मार्ग हा राजमार्ग आहे. विचार करा, आपल्याला परदेशात जायचं असेल तर आपण समुद्रातून चालत जाऊ शकत नाही. तिथे आपल्याला जहाजाची गरज लागते, जी आपल्याला न भिजवता पलीकडं नेते. आपल्या आणि देवाच्या मध्ये प्रपंचाचा मोठा समुद्र आहे. आपण आपल्या कष्टाने हा समुद्र पार करू शकत नाही, पण नाम ही ती नौका आहे जी आपल्याला प्रपंचाच्या लाटांपासून वाचून सुखाने भगवंतापर्यंत पोहोचवते. संतांनी तो भगवंत पाहिला आहे आणि त्यांनीच आपल्याला हा सोपा मार्ग सांगितला आहे. व्यवहारात जसं एकाच माणसाला आपण टोपण नावाने हाक मारली तरी तो ओ देतो, तसंच तुम्ही भगवंताला राम म्हणा, कृष्ण म्हणा किंवा विठ्ठल, तो एकच हाकेला धावून येतो. नाम ही अशी संपत्ती आहे जी कधीही संपत नाही. ती तुमची खरेदी खत आहे, ज्याने तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वराची प्राप्ती होते. तर मंडळी, आजच्या प्रवचनाचा सारांश हाच की आपण सर्वांनी मी भगवंताचा आहे हा भाव मनात पक्का करावा. परिस्थिती कशीही असो, नामाची साथ सोडू नका. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतू व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.